नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी. माझ्या आदर्श पंक्ती या यूट्यूब चॅनलवरून मी थोडंसं चातुर्मासाबद्दल आपल्याबरोबर माझे विचार काही आहेत ते शेअर करणार आहे. तर चातुर्मास हा आपल्या भारतीय परंपरेमध्ये आषाढी एकादशीच्या द्वादशीपासून ते कोजागिरी पौर्णिमेच्या द्वादशीपर्यंत पाळला जातो. या चातुर्मासामध्ये अनेक व्रतवैकल्य नेम केले जातात, चांगले नेम केले जातात. अर्थात नेम हे चांगलेच असतात आणि ते नेम का करायचे, तर हे 4 महिने आपल्याला जर सवय झाली या चांगल्या नेम, म्हणजे कोणी एखादं धान्य सोडतं, कोणी काय आणखीन कशाचा तरी नेम करतं, कोणी वाचनाचा नेम करतं, कोणी जपाचा नेम करतं, कोणी मोठ्या लोकांना, घरातल्या वरिष्ठ लोकांना नमस्कार करून मगच घरातून बाहेर पडायचं किंवा जेवण. आधी रोज पडतातच, परंतु त्यातून आणि पुन्हा जे काही चहा पाणी आपली जी दिवसाची सुरुवात आहे ती आज घरातल्या लोकांना पहिलं उठल्या आधी देवाला नमस्कार करायचा, मोठ्या घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करायचा, असे काही अनेक प्रकारचे नेम लोक करतात. आणि ते केले म्हणजे आपल्या शरीराला पण तशी सवय चांगली लागते. आणि मग काही 4 महिन्यानंतर जर ती एखादी गोष्ट आपण केली नाही तर आपल्याला ती चुकल्यासारखी वाटते. म्हणून आपल्या या भारतीय परंपरेमध्ये या नेमांचं हे वैशिष्ट्य ठेवलेलं आहे, जेणेकरून अंगी चांगल्या सवयी ह्या निमित्ताने तरी बांधल्या जातात किंवा देवाच्या निमित्ताने तरी चांगल्या सवयी ह्या आपल्याला लागल्या पाहिजेत. आता ह्या चातुर्मासामध्येच पावसाळा असतो जोरात, मग आषाढामध्ये जोरात पाऊस येतो, मग पुन्हा त्याचं ते नक्षत्र असतात, मग एक तरणा पाऊस येतो, एक म्हातारा पाऊस येतो. म्हातारा पाऊस म्हणजे काय, मला पहिल्यांदा काही कळायचंच नाही. म्हातारा पाऊस आहे काय, लहानपणी मी ऐकायची काय प्रकार, मग कळायला लागलं. हा म्हातारा पाऊस म्हणजे अगदी बारीक असा चिरी येतो. आणि तरणा पाऊस म्हणजे असा जोरात मोठा पाऊस पडतो, पूर येतो. आणि हा बारीक पाऊस सातत्याने पडत राहतो आणि पूर येतात, धरणं आता बांधली आहेत आणि मग जीव टांगणीला लागतो, गावात पाणी येतं का म्हणून. ते पण त्याच्याबरोबर आहे. आणि अशा ह्याच्यामध्येच आपण आपल्या देवधर्मांची सुद्धा व्रतवैकल्य अगदी मनापासून पार पाडतो. अशा या व्रतवैकल्यामध्ये श्रावण मास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रावण म्हणलं कीच आनंद होतो मनाला, की एक सगळीकडं हिरवळ डोळ्यासमोर येते. आणि आषाढाच्या पावसानंतर श्रावण सरी सुरू होतात. त्याला नाव पण अगदी किती सुंदर दिलेलं आहे, श्रावण सरी. म्हणजे श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात हसरे ऊन पडे. म्हणजे थोडासा पाऊस येतो, थोडासा मनाला पुन्हा आल्हाद देणारं कोवळं ऊन येतं. आणि ह्यात निसर्गाची कोणतीही म्हणजे खंड पडलेला नाही. अगदी श्रावण म्हणला की श्रावणाचा पहिला दिवस अमावस्येनंतर सुरू झाला की अगदी बरोबर तसाच पद्धतीचा पाऊस आणि तशाच पद्धतीचं ऊन हे पडायला लागतं. खरं म्हणजे हे माणसाने प्रत्येकाने घेण्यासारखं आहे की आपण सुद्धा अशा चांगल्या गोष्टी आपल्या अंगी भिनून त्या कायमस्वरूपी टिकवल्या पाहिजेत. तर असा हा व्रतवैकल्याचा महिना, ह्याच्यामध्ये जास्त व्रतवैकल्य असतात. तर ह्याची सुरुवात सुरू होती ती शुक्रवारी. श्रावणातल्या शुक्रवाराला अतिशय महत्त्व आहे. त्या शुक्रवारी कुणाकडं तांब्याच्या गौरी बसवतात, त्या तांब्यामध्ये धान्य घातलं जातं आणि त्या तांब्यावरच सगळे दागिने वगैरे रेखाटले जातात पेंटिंग करून. त्याच्यावर एक वाटी ठेवली जाते, त्याला गौरीचा मुखोटा बनवून म्हणतात. त्याच्यावर मुखोट्याची सगळं म्हणजे रेखाटणी केली जाते आणि ती बरोबर गौरी अशी छान दिसते. ते तांब्या असा ठेवलेला असला की त्याच्या भोवती फुलं बिलं, आपण त्या गौरीची पूजा आपण जी करतो ती अतिशय सुंदर दिसते. कुणाकुणाकडं ते कागद लावतात, त्या कागदाला जिवतीचा कागद असं म्हणतात. जिवतीचा कागद म्हणजे आता तो आपल्या सगळ्यांच्याकडे, कुणाकुणाकडे ज्यांच्याकडे पद्धत आहे त्यांनी पाहिलेलाच असेल आणि जे आपण जातो येतो त्यांच्याकडे त्यांनीही पाहिलेलं असेल. जिवतीचा कागद म्हणजे आता ही जिवतीची जी पूजा आहे ती शुक्रवारी करायची, ही खास करून मुलांच्यासाठी केलेली पूजा आहे. कहाणीमध्ये चातुर्मास म्हणून जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये कहाणीत त्याचं वर्णन आहे. ही मुलांच्यासाठी आहे. मुलांचं म्हणजे आयुष्यमान, मुलांचं आरोग्य
आणि मुलांना सगळं म्हणजे सौख्य लाभावं, समृद्धी मिळावी, ह्या मुलांच्यासाठी ही शुक्रवारची पूजा आहे. म्हणून साधारणपणे सवाष्णसुद्धा जी बोलवतात जेवायला, जे पुरणपोळीचा नैवेद्य करतात, जेवायला सवाष्ण बोलवतात, त्यावेळेला सुद्धा लेकूरवाडी सवाष्ण बोलवतात. त्या जीवतीच्या कागदामध्ये बघा, ती जी बसलेली आहे स्त्री, तिच्या भोवती ते 3-4 पोरं आहेत, एक पाळण्यात लहान मुलं आहे. आता ते दृश्य फारच दुर्मिळ झालेलं आहे. आता एकच मूल घरात हिंडत असतं आणि दुसरं काय कोणी मनाने चान्स घेतला तर 1-2 पोरं खेळताना दिसतात. पण जास्त करून आहे मुलांच्यासाठी, लेकूरवाळ्या घरासाठी ही पूजा जास्त करून आहे. आता त्याच्यात आपण असं धरायचं की पोरांच्या सौख्यासाठी ही पूजा जास्त आहे शुक्रवारची. तर आज माझ्या बघण्यामध्ये की जीवतीची आरती असं काही म्हणजे मी ऐकलेली नव्हती. लहानपणापासून आम्ही आई जे करत होती ते जे बघत आलो, आम्ही केलं ते की गणपतीची आरती आणि अंबाबाईची आरती, जीवतीची आरती म्हणजे अशीच आम्ही करत आलो. पण आज माझ्या बघण्यामध्ये जीवतीची आरती आली आणि ती आपल्या सर्वांच्या बरोबर मिसळ करते. आपल्या सर्वांनाच ती माहीत असेलही, पण नसणाऱ्यांना आणखीन माहिती होऊन त्यांनी पण त्या जीवतीची आरती म्हणावी आणि सगळ्यांच्या मुलाबाळांना सौख्य मिळावं, आशीर्वाद मिळावेत अंबाबाईचे, असं मी तिच्याकडे प्रार्थना करते आणि आपल्यासमोर ही आरती सादर करते. जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनती तव चरणी. जय देवी जय देवी. श्रावण येताची आणू प्रतिमा, गृहात स्थापुनी करू पूजना. आघाडा दुर्वा माळा वाहूया, अक्षता घेऊनी कहाणी सांगूया. जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनती तव चरणी. जय देवी जय देवी. पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ सुवासिनीना, भोजन देऊ चणे हळदी कुंकू दूधही देऊ. जमुनी आनंदे आरती गाऊ. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनती तव चरणी. जय देवी जय देवी. सटवीची बाधा होई बाळांना, सोडवी तितूनी तुची तयांना. माता या करती तुझ प्रार्थना, पूर्ण ही करी मनोकामना. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनती तव चरणी. जय देवी जय देवी. तुझ्या कृपेने सौख्य नांदू दे, वंशाचा वेल नीट वाढू दे. सेवा हे व्रत नित्य घडू दे, मनीचे हेतू पूर्ण होऊ दे. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनती तव चरणी. जय देवी जय देवी जय देवी जीवती माता की जय. आता या म्हणजे श्रावण शुक्रवारी चण्या, फुटाणे, दूध, नंतर थोडासा गूळ असा हा देवीला नैवेद्यही दाखवला जातो. सुवासिनी जेवायला सांगितल्या जातात. लहान मुलांना म्हणजे चणे फुटाणे हे दिलं जातं आणि अंबाबाईला ह्या अशी ही जीवतीचा जो कागद तो काही जण प्रतिमा आणून लावतात. ते फ्रेम करून घेतो आपण आणि त्या प्रतिमा लावून आपण त्याची पूजा करतो. हे मुलाबाळांच्यासाठी व्रत आहे आणि त्याच्यामध्ये मुलांच्यासाठी आपण देवीकडे प्रार्थना करतो की असाच हा वंशवेल वाढू दे, मुलांना सुखात ठेव आणि त्यांच्यावर आणि आमच्यावर सतत तुझी कृपा असू दे, अशी ह्या जीवती चरणी माझी प्रार्थना. हे सर्वांच्यासाठी ही प्रार्थना आहे
आणि असंच आपण आपल्या व्रतवैकल्यांचं पालन करूया आणि देवाकडं आशीर्वाद मागूया. अंबा माता की जय. जय श्रीराम.